साहेब मी फार मुख्यमंत्री पाहिले, मी 8 टाइमचे आमदार आहे, मी तुमच्या समोर कौतुक करत नाही, पण तुमच्या सरकारची चीफ मिनिस्टर माझी लाईफ मध्ये पाहिलेला नाही आणि त्यामुळे तुमची प्रत्येक वेळी इथे बोलवतो. आणि एखादा नेता चोरून नेता आला असता तर मी अमरीशभाईला नक्की चोरून नेलं असतं, पण अशी कुठलीही सोय नसल्यामुळे शिरपूरकरांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवतो. आज जे शिरपूर त्यांनी बदललेलं आहे. तुम्ही मोठे मोठे शहरामध्ये फार काम करतात, मोठे मोठे शहराचं उत्थान करतात. माझा तालुका आपण दत्तक जाहीर करा इतकी माझी विनंती आपण कराल आणि मला माझे सगळे काम करायला मदत करणार. इतकं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक साहेब आठी मागतो, आमच्या तालुक्यामध्ये IIT पार्क नाही, IT पार्क नाहीये, MIDC नाहीये. हे दोघांची घोषणा साहेब आपण करायला पाहिजे. आणि महत्वाचं असं आहे की सगळे इंजिनियर आमचे पार आहे. IT पार्क साठी कुठली तरी साहेब तुमचं वजन वापरून एक तरी चांगली इथे IT पार्कच्या तुम्ही उभं केलं तर आमचे मुलं इंजेवाडीवरून इथे परत येतील आणि MIDC झाली तर गरीबाच्या मुलांना नोकऱ्या मिळेल. आणि एक अरुणावती नदीवर साहेब 5 बंधारे, एक बंधारा आपण आज पाहिलं, असे 5 बंधारे जर करून दिले तर आमच्याकडे हजारो एकर जमीनमध्ये कायमस्वरूपी माझ्या गेल्यानंतर मी 30 वर्ष या गावाला पाणी राहील अशी व्यवस्था मी करणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये मदत कराल अशी भावना व्यक्त करतो. तुम्ही उद्घाटन करताय ते नंदुरबार, धुळे, जळगाव आणि खंडवा या 4 डिस्ट्रिक्टचे सामान्य गरीब माणूस इथे येऊन सेवा घेतील. यासाठी 1200 बेडेडच्या हॉस्पिटल कुठल्याही ग्रामीण भागामध्ये नसेल असं हॉस्पिटल मी बनवून आपल्याला समर्पित केलेलं आहे. त्याचा फायदा इथल्या सामान्य गरीब आणि आदिवासी माणसाला मिळेल. MRI सरकार सगळे 10,000चे उत्तर पैसे देतात, मी 3,500 मध्ये MRI करतो. सगळ्यात कमी किंमत मध्ये सगळे आदिवासींना जे वन जमिनीचे पट्टे मिळालेले आहेत, आपण त्या संदर्भात निर्णय घेऊन महसुली जमिनीच्या पट्ट्यावर ज्या ज्या सरकारच्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या वनपट्ट्यावर मिळतील अशा पद्धतीचा निर्णय आपण निश्चितपणे करू आणि आपल्या आदिवासी सांगतो. आमच्या अमरीशभाईंनी या ठिकाणी MIDCचं एक मागणी केली आहे. निश्चितपणे अमरीशभाई तुम्ही आम्हाला जागा सांगा कुठे करता येईल, मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी MIDC तयार करण्याकरता आमच्या मंत्र्यांना सांगेन. आणि त्यासोबत आपण IT पार्क बद्दल देखील बोलला. आपण पहिल्यांदा तुम्ही आणि मी आणि जयकुमार भाऊ मिळून इथे एक अँकर इन्व्हेस्टर शोधू, IT पार्क करणं सोबत. पण जोपर्यंत अँकर इन्व्हेस्टर येत नाही तोपर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर राहतं. पण आपण मनामध्ये आणलं तर निश्चितपणे IT पार्क करणं हे काही फार कठीण नाही आहे. अँकर इन्व्हेस्टर शोधणंही कठीण नाही आहे. आज मी याकरता त्याचा शब्द देत नाही की पहिल्यांदा आपण काम करू आणि मग या ठिकाणी तो IT पार्क आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू. आपण अमरावती नदीवर 5 बंधारे करण्याची मागणी केली आहे. निश्चितपणे या बंधाऱ्याला आम्ही मान्यता देऊ आणि अशा प्रकारे आमच्या अमरीशभाईंनी जी केलेली कामं आहेत ही सगळी कामं पाहिल्यानंतर मला त्यांच्याकरता हे म्हणावंसं वाटतं की हवा की जद में रहकर भी जो बुझने नहीं पाता वो दीपक अपनी मिट्टी की गवाही दे ही जाता है. तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को, तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को कि पत्थर भी अगर चमके तो मूर्त बन जाता है. अशा प्रकारचं कार्य अमरीशभाई तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी अमरीशभाई तुम्हाला हे सांगू इच्छितो, या शिरपूरला, या तालुक्याला तुमच्यासारखा पालक मिळाल्यानंतर
दुसऱ्या पालकाची आवश्यकता काय आहे, व्हिडिओ कॉल करतो पण पालक म्हणून नाही, या तालुक्याचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला जिथे जिथे माझ्या मदतीची गरज पडेल मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आपल्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे.